भारतातून ज्या ज्या शूरवीरांनी देशासाठी बलिदान दिलं त्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, धर्मवीर संभाजीराजे यांनाही मानाचा मुजरा, सावित्रीबाई फुले यांनाही मानाचा मुजरा. मी फक्त दोनच शब्द बोलणार आहे कारण विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी भाषणं केलेली आहेत. आज मी जेव्हा पदावर बसलोय माझं शिक्षण ह्या शाळेत झालेलं आहे. जसं गुरुजी आता मुलांना सांगत होते की दोन शब्द बोला, तशी आम्ही पण साधारण 15-16 वर्षांनंतर ह्या शाळेत आम्ही शिकून गेलो. अभिमान वाटतो की त्या शाळेत आज सरपंच पदावर बसून तुम्हाला बोलण्याची म्हणजे तुम्हाला काहीतरी भाषण सांगण्याची संधी मिळाली. मी जास्ती बोलणार नाही, एक दोनच शब्द सांगणार आहे. एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की देशाला कशाची गरज आहे. आज जे शूरवीर आहेत त्यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलेलं आहे आणि हा देश घडवलाय. तुम्हाला आम्हाला बलिदान द्यायचं नाही पण सहकार्य करायचं आहे. काय सहकार्य करायचं आहे? आज ही जी तुम्ही जी बसलेली आहे त्यांनी तुम्हीच देशाला घडवायचं आहे. तर ते कशा स्वरूपात घडवायचं आहे? गुरुजी त्यांच्या पद्धतीने काम करतात. आज आम्ही जे मोठे झालेलो आहे ते शिक्षकांमधूनच मोठे झालो. एक छोटीशी एक पालथा शब्दाची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. त्या गोष्टीतनं बरंच काही घेण्यासारखं आहे. तर गोष्ट अशी आहे, एक गाव असतं आणि एका गावात एक गवंडी म्हणजे सुतार काम करणारा माणूस असतो. तो काय करतो, दरमजल पूर्वी काय असायची एक पद्धत असायची, गावात व्यवसाय नसायचे, मग ह्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात असं दर करत जायचं. तर तो एक गवंडी असतो, तो वजरवाडीतून निघतो, लोहार मारला जातो, लोहार मारला पारल्याला जातो. पारल्याला जातानंतर अंतर खूप लांब असतं, पहिली पायी जायची लोक. मग एक वडाचं झाड असतं, त्या वडाच्या झाडाखाली बसतो, विश्रांती घेण्यासाठी बसतो. दुपारची वेळ असते. बसल्यानंतर त्याला दोन दगड दिसतात. दोन दगड दिसल्यानंतर त्या मधल्या वेळेला तो काय करतो, दोन्ही दगडांचं निरीक्षण करतो. त्याला आपल्या अंगात एक कला आहे, दोन्ही दगडांना मूर्ती बनवण्याचं काम करतो. पहिला एक दगड घेतो समोर आणि त्या दगडाला टाकीचे घाव मारायला सुरुवात करतो. दोन्ही दगड सेम असतात. एक दगड रिस्पॉन्स देत नाही त्याला, म्हणजे त्याला पाहिजे तसा आकार होत नाही. मग त्या दगडाला तो उचलून बाजूला ठेवतो. एक दुसरा दगड घेतो. दुसरा दगड त्याच किमतीचा असतो, तेवढ्याच मापाचा असतो, त्यालाही टाकीचे घाव मारायला देतो. तर तो दगड रिस्पॉन्स देतो. त्या रिस्पॉन्स मधून एक चांगली मूर्ती तो तयार करतो. एवढी सुंदर मूर्ती तयार करतो. मग ती मूर्ती त्या झाडाखाली उभी करतो आणि जो दगड रिस्पॉन्स नव्हता देत तो दगड त्याच्या पायथ्याजवळ ठेवतो आणि तो मूर्तिकार निघून जातो. कालांतराने काय होतं, 2-4 दिवसांनी आजूबाजूची जी माणसं जाणारी त्या वाटेने अचानक तिथे देवाची मूर्ती कशी काय स्थापन झाली. सर्वजण येतात, तिथं पाया पडतात. एक पाया पडल्यानंतर आपल्या पद्धत आहे आपल्या कोकणात, असं तुम्ही जर राहिलं ते जर मी लावली तर तिथं नमस्कार करा. तसं जाताना सर्व लोक पाया पडून जातात. जाताना कुणाला देव पावतो, कुणाला काय पावतो अशी श्रद्धा आहे आपल्या कोकणात, बऱ्याच माणसांची श्रद्धा आहे. मग एक जण येतो, नारळ फोडतो, लगेच दुसरा येतो, त्या देवाला पूजा करतो आणि जो खाली जो दगड असतो त्याच्यावर नारळ फोडतो. कालांतराने परत तो जो गवंडी असतो म्हणजे सुतार काम करणार त्याच रस्त्याने जात असताना त्याला बघतो तिथे दोन दगड असतात. एक देव असतो, त्याला देवरूप आलेला असतो आणि जो खाली असतो त्याला नारळ फोडून त्याची अवस्था काय झालेली असते, बिकट असते. तर तो दगड बोलतो त्या गवंड्याला, तो दगड असा म्हणतो की ज्यावेळी तुम्ही मला टाकीचे जेव्हा घाव देत असतात तेव्हा जर ते घाव जर मी शोधलं असतं तर आज मी पण देव असते. तसं माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जे गुरुजी आहेत तुमचे शिक्षक आहेत ते सर्वांना तुम्हाला ज्ञान समान देतात. त्यातनं आपण काय घ्यायचं आणि देश कशा पद्धतीने घडवायचा हे तुमच्या नवीन पिढीच्या हातात आहे. बस एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र.